हाय, हॅलो, नमस्कार. मी नीता ह्या तुमचं मोठ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या तुमच्या सगळ्या फॅमिलीला हॅपी इंडिपेंडन्स डेच्या शुभेच्छा. तर इथं माझं आज मुलं वगैरे घरी असल्यामुळे खूप राडा वगैरे चाललेला आहे घरात. आणि आज मी सकाळी स्वयंपाक केल्यानंतर भांडे पण घासले नव्हते, कारण कंटाळा हा माणूस खूप येतोय मला एवढ्यात सारखा घरी राहिल्यामुळे. तर इथं माझं चाललं होतं चहा ठेवायचं काम. तर मी म्हणलं चला आता एवढं सगळं काम करायचं म्हणलं आपल्याला भरपूर एनर्जी पाहिजे. तर इथं मी बिना साखरेचा चहा मांडलेला आहे, थोडीशी चहा पावडर वगैरे टाकून. आणि सगळा राडा वगैरे आता मी गोळा करते. तर खरकट वगैरे काढून मी सगळं आता भांडे वगैरे घासणार आहे. तर चहा उकळते तोपर्यंत म्हणलं खरकटे काढून टाकावा. तर खरकट सगळे मी एका पातेल्यामध्ये काढून घेते. आणि मुलांना शाळेत बिस्किट वगैरे भेटले होते, तर आमच्या मुलांना चहा बिस्किट शाळेतून आल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर चहा बिस्किट खाल्लं. तर कोणाकोणाची मुलं अशी करतात नक्की कमेंट करून सांगा. तर माझ्या दोन्ही मुलांनी शाळेतून आल्याच्या नंतर चहा बिस्किट खाल्लेला आहे. आणि ते पण चहाचं पातेलं वगैरे स्वतः करून पेलेत आणि पातेलं वगैरे ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळे म्हणलं चला आता जास्त वेळ हे करण्यात काय अर्थ नाही, आपण कामाला सुरुवात करूया. म्हणून मी इथं कामाला सुरुवात केली आणि सगळं खरकट वगैरे मी आता काढून टाकत होते. तोपर्यंत एका साईडला चहा वगैरे उकळतो. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात हे पण मला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि छान असे ब्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर इथं माझं खरकट वगैरे सगळं काढायचं झालं. तर मुलं घरी असले तर हमखास राडा भरपूर करते. तर सगळं तर सकाळी जे स्वयंपाकाची भांडी, नंतर दिवसभर जेवलेली आणि पातेलं वगैरे भाजीचं रिकामं करून भांडे घासले. तर मुलं असल्यामुळे पसारा खूप जास्त झाला आहे. शाळेत गेलेलीच बरी वाटतात, घरी राहिली की खूप काम पडलेलं राहतं. तर तसंच राहिलंय बघा, माझं तर भरपूर काम पडलेलं आहे. तर म्हणलं सर्वप्रथम अगोदर सगळी कामे करून घेऊ. तर ही एक 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 काम वाढतच चाललंय. आणि घरात तर पसारा तुम्हाला दाखवते, किती पसारा केलाय. शाळेतून आले तर तसेच दप्तर वगैरे टाकून दिलते. मुलगा गेलता क्लासला, पण त्याने पण सगळे दप्तर वगैरे तसेच फेकून दिलेलं आहे. तर आमच्या घरामध्ये तर असं सतत चालू असतं, पुस्तकं काय व्यवस्थित ठेवत नाही. तुमच्या घरामध्ये पण तसंच राडा होता का नक्की कमेंट करून सांगा. तर मी चहा वगैरे घेत होते. तर बघा मुलांनी दप्तर कसे टाकलेत, कॅरी बॅग कशी पडली आहे, सोफा वगैरे सगळा असा कसा अस्ताव्यस्त पडलेला आहे. तर आता म्हणलं हे राडा मला उचलल्याशिवाय काय पर्याय नाही. आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा, तोपर्यंत हा राडा परत पाहुणे रावळे आले तर कसं वाटेल ना ते. म्हणून मग हा सोफा वगैरे मी सगळं आवरायला घेतलं आणि छान असं मग आवरायला सुरुवात केली. तर मुलं आज सुट्टी असल्यामुळे खेळण्यात दंग आहेत. ते काही मला कामामध्ये मदत करणार नाहीत. तर हे सगळं काम मलाच करायचं आहे. त्याच्यामुळे म्हणलं चला आपल्यालाच हे काम करायचं आहे. तर चला म्हणलं आपल्यालाच हे काम करायचं आहे. तर सोफा वगैरे एकदम त्याच्यावर माती पण धूळ जाते ना, म्हणलं अगोदर झटकून घेऊ, त्याच्यानंतर सगळं उशा बिऱ्या वगैरे त्याच्यावर ठेवू.
तर मला ह्या उशाच्या चेनी खूप निघतात बघा, तर त्याच्यावर काय पर्याय नक्की कमेंट करून सांगा. मी त्या चेनीसाठी काय करू, कारण 2-3 वेळा मी चेन बसून आणली तरी सारखे चेनी त्या स्लिप होतात आणि त्यातून कापूस वगैरे बाहेर येतो. तर हे आमचं असं सारखं काही पण स्वप्नामध्ये अभ्यासाला बसलं की टाकून द्यायचं काम सध्या चालू आहे. तर तुमच्या घरी पण असं आहे का? तर सोफा वगैरे सगळं आवरून घेतला आणि आता घरं पण झाडायचं राहिलेलं आहे. घराचं बघितलं तुम्ही किती राडा होता. म्हणलं हा राडा सर्वप्रथम अगोदर आवरून घ्यावा, कारण भरपूर काम आहे मला. कारण 2 ब्लाऊज पण मला कट करायचे आहे, तर आहे टाईम तर शिवून पण घ्यावा म्हणलं ब्लाऊज वगैरे. तर मी झाडीत आणलेला आहे आणि आता किचनच झाडायचं राहिलेलं आहे, तर किचन पण झाडून घेते आणि बाकीची कामं अजून भरपूर आहेत. भांडे घासायचे राहिलेले आहेत, तर किचन झाडायचं काम चालू आहे. तर आता मी भांडे घासत आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. मला तर वाटते हे भांडे घासायचं स्पीड जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, तर हे फक्त इंडियन मॉम आणि इंडियन लोकांमध्येच तुम्हाला आढळेल की एवढ्या स्पीडने ते भांडे घासू शकतात. कारण भरपूर भांडे पडले होते आणि कधी होईल भांडे असे मला पण झालतं. पण म्हणलं चला, एनर्जी येऊन चहा पिऊन मी लगेच भांडे घासायला घेतलेला आहे. तर बघू शकतात किती स्पीडने मी भांडे घासते आणि अक्षरशः भांडी वगैरे झाली आता आणि गॅस पण मी पुसायला घेतलेला आहे. तर कसा वाटला ब्लॉग? चलो बाय.